शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबद्दल निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाची पिसं काढण्याचं काम सलग चौथ्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी केलेलं आहे. निवडणूक आयोगानं हा निकाल देताना जे जे आधार घेतले होते, 2013 आणि 18ची कॉन्स्टिट्यूशन बोगस आहे, शिवसेना पक्षामध्ये लोकशाही नाही आहे, शिवसेना पक्षातल्या ऑर्गनायझेशनल विंगमध्ये आम्हाला जाता येत नाही आहे आणि म्हणून आम्ही लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये जातो आहे, हा प्रत्येक आधार कायदेशीरदृष्ट्या घणाघात करत कपिल सिब्बल यांनी म्हणजे त्याच्यामध्ये काही आता शिल्लकच ठेवलेलं नाही आहे. आता फक्त ही गोष्ट बघावी लागेल की एवढी पिसं काढल्यानंतर निवडणूक आयोगाचा निकाल योग्य ठरवण्यासाठी कुठलं कारण आता कोर्टाकडे उरलेलं आहे. आज ज्यावेळी कोर्टामध्ये आर्ग्युमेंट होत होते त्यावेळी कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या दिशेनं एक विधान केलं. द पॉइंट इज हू इज द इलेक्शन कमिशन टू डिटरमाइन ॲट विच लेवल फॉर विच पोस्ट अँड हाऊ मेनी पर्सन्स मस्ट बी इलेक्टेड. एखाद्या पक्षामध्ये लोकशाही आहे की नाही हे ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाकडं असा कुठला अधिकार आहे. आणि मुळात बघा की निवडणूक आयोगाचं काम काय आहे, त्याच्या संदर्भातलं जे कम्युनिकेशन होतं आहे ते पडताळणं. जर समजा पक्षामध्ये लोकशाही नाही आहे असं एखाद्याला वाटतंय तर लोकशाही अंतर्गतच काही प्रक्रियासुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही लोकशाहीच्या अंतर्गतच तक्रार करू शकता, नोटीस पाठवू शकता आणि त्याच्यानंतर मग आयोगाकडं प्रकरण पोहोचू शकतं. एखाद्या पक्षाची केस केवळ त्या पक्षामध्ये लोकशाही नाही आहे असं म्हणून तुम्ही झटकू शकत नाही. आणि शिवसेनेची सगळी रचना, प्रतिनिधी सभा जी हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी आहे शिवसेनेची, राष्ट्रीय कार्यकारिणी, विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख याची रचना काय आहे, त्यातले किती नॉमिनेट होतात, किती इलेक्ट केले जातात, हे सगळं त्यांनी आज सुप्रीम कोर्टासमोर सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी हे सांगितलं, निवडणूक आयोगानं काय केलं तर यू प्रीडिटरमाइंड द एंड अँड देन मॅनिप्युलेट द लॉजिक टू रीच इट. म्हणजे या शिवसेना प्रकरणामधला निकाल तुम्ही देण्याच्या आधीच निष्कर्ष ठरवलेला होता आणि त्या निष्कर्षाच्या आड तुमच्या शिवसेनेची घटना येत होती. कारण घटनेनुसार गेलं तर उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल द्यावा लागला होता. ऑर्गनायझेशनल विंगमध्ये गेलं तर उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल देता येईल. मग तुम्ही काय केलं की तुम्ही घटनाच योग्य नाही, ऑर्गनायझेशनल विंगमध्येच जाता येणार नाही असं म्हणून स्वतःच जे आधी निष्कर्ष ठरवलेला होता त्याच्याबद्दलचं एक नवीन लॉजिक शोधून दाखवलं. अतिशय इंटरेस्टिंग सुनावणी आज तासभर झालेली आहे. आज अजूनही कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्ण झालेला नाही आहे. उद्या पुन्हा ते युक्तिवाद करणार आहेत आणि त्याच्यानंतर मग पुन्हा शिंदेंच्या बाजूनं युक्तिवादाला सुरुवात होईल. पण आजच्या या सुनावणीमध्ये 2-3 मुद्दे. एकतर शिवसेना पक्षामध्ये लोकशाही नाही आहे, पक्षप्रमुख हे हुकुमशहा बनलेले आहेत असा दावा करत एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगामध्ये जे दावे केले होते त्याच्याबद्दल पूर्णपणे कपिल सिब्बल यांनी लॉजिकल उत्तर देत हा दावा खोडून काढला. म्हणजे सगळ्यात इंटरेस्टिंग उदाहरण त्यांनी हे दिलं की मुळामध्ये जे पक्षप्रमुख हे पद हुकुमशाहीचं आहे असं एकनाथ शिंदे सांगतात, त्या पदापेक्षा जास्त अधिकार असलेलं, जास्त हुकुमशाही प्रवृत्ती असलेलं पद हे मुख्य नेता आहे की ज्या पदावरती स्वतः एकनाथ शिंदे यांनी स्वतःची नियुक्ती केली. कारण बघा 19 जुलै 2022 या दिवशी निवडणूक आयोगामध्ये जेव्हा शिंदे गेले तेव्हा त्यांनी त्यांच्या प्रतिनिधी सभेची एक बैठक झाली आहे आणि त्याच्यामध्ये मुख्य नेता म्हणून आपली नियुक्ती झाल्याचं आयोगाला सांगितलं. आता लक्षात घ्या, शिवसेनेच्या घटनेनुसार प्रतिनिधी सभा बरखास्त करण्याचा अधिकार किंवा एखाद्याला पक्षप्रमुखांना काढून टाकण्याचा अधिकार हा कुणालाही नव्हता, पण तो मुख्य नेता म्हणून शिंदेंनी केला आहे. म्हणजे ज्या पदाला तुम्ही हुकुमशाही पद म्हणताय, ज्या पदामध्ये सर्वोच्च अधिकार आहेत एकवटलेले असं म्हणताय, त्याच्यापेक्षा जास्त हुकुमशहा पद तर तुम्ही स्वतः तयार केलं आणि त्या पदाच्याद्वारे निवडणूक आयोगाकडे तुम्ही सिम्बॉल मागताय. त्यामुळं हा त्यांचा युक्तिवाद जो आहे कपिल सिब्बल यांचा हा अत्यंत बिनचूक होता. सोबतच आज एक पॉईंट निवडणूक आयोगाच्या या निकालाच्या दरम्यान सुप्रीम कोर्टात असा आला होता की ज्या प्रश्नामुळं सुप्रीम कोर्टातलं वातावरण जे आहे ठाकरेंच्या बाजूनं हे थोडा काळ तणावाचं बनलेलं होतं. कारण या प्रश्नाला आता उत्तर काय, कारण या प्रश्नावरती निकाल जो आहे तो आयोगाच्या बाजूनं देण्याची संधी सुप्रीम कोर्टाला मिळू शकते का असं वाटत होतं. पण तेवढ्यात
कपिल सिब्बल यांनी सगळं वातावरण बदलून टाकलं केवळ एका उत्तरानं. काय नेमका तो ड्रामा घडलेला होता हे मी तुम्हाला आधी सांगतो. या संपूर्ण खंडपीठावरती 3 न्यायमूर्ती आहेत. एक आहेत सरन्यायाधीश सूर्यकांत, एक आहेत न्यायमूर्ती जयमाल्य बागची जे पश्चिम बंगालचे आहेत, आणि एक व्ही मोहन म्हणून लेडीज न्यायमूर्ती आहेत. सर्वाधिक प्रश्न, सर्वाधिक कुतूहल जे आहे ते जयमाल्य बागची यांना आहे. ते पश्चिम बंगालचे आहेत, त्यामुळं कदाचित युक्तिवाद आणि वादविवाद करण्यामध्ये त्यांना अधिक रस आहे. सूर्यकांत मधून बोलत असतात, पण त्यांचे मुद्दे हे बहुतेकदा आयोगाचा निकाल कसा योग्य आहे असंच काहीतरी सुचवणारे असतात. पण सर्वाधिक प्रश्न जयमाल्य बागची विचारत आहेत, आणि आज त्यांनी एक असा प्रश्न विचारला की ज्याच्यामुळं या केसमध्ये पहिल्यांदाच एक ट्विस्ट असा निर्माण झालेला होता. काय होता तो प्रश्न? जयमाल्य बागची असं म्हणाले की कपिल सिब्बल, यू आर मेकिंग अ स्ट्रॉंग केस, बट एखाद्या ठिकाणी लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये स्प्लिट सुरू होऊन नंतर ती राजकीय पक्षापर्यंत पोहोचू शकत नाही का? आता हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे बघा. कारण आर्ग्युमेंट काय असतं की एखाद्या पक्षातली फूट जी आहे ती राजकीय पक्षातली पॉलिटिकल पार्टीमधली फूट असेल तरच त्याच्याबद्दलचा निर्णय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचतो, निवडणूक आयोगाला करावा लागतो. लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये फूट पडली आहे म्हणून लगेच पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव हे त्या पक्षाला देऊन टाकायचं, गटाला देऊन टाकायचं, असं या देशामध्ये कायद्यानुसार होऊ शकत नाही. तसं व्हायला लागले तर राजकीय प्रणाली सगळी आपली पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. पण जयमाल्य बागची यांचा प्रश्न फार इंटरेस्टिंग होता. ते असं म्हणाले की तुम्ही म्हणताय की ही फूट जी आहे ती लेजिस्लेटिव्ह पार्टीमधलीच होती, पॉलिटिकल पार्टीमधली नव्हती, पण सुरुवात लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये फुटीची होऊन नंतर ती पॉलिटिकल पार्टीपर्यंत पोहोचू शकत नाही का? हा प्रश्न कपिल सिब्बल यांना त्यांनी विचारला. मग कोर्टामध्ये थोडा वेळ शांतता होती. न्यायमूर्ती आपापसात बोलत होते. आता या प्रश्नाला उत्तर काय? कारण प्रश्न फार बिनचूक होता. आणि त्यावेळी कपिल सिब्बल यांनी सांगितलं की तुम्ही एकच फॅक्ट लक्षात घ्या की 30 जून 2022 या दिवशी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनलेत, आणि ते कशाच्या जोरावर? तर केवळ लेजिस्लेटिव्ह पार्टीमधल्या मेजॉरिटीच्या जोरावरती. तोपर्यंत पॉलिटिकल पार्टी त्यांच्याकडे नव्हती, त्याच्याबद्दलचा कुठलाही दावा त्यांनी केलेला नव्हता. 19 जुलै 2022ला ते निवडणूक आयोगामध्ये पोहोचत आहेत, आणि त्याच्या आधीच केवळ लेजिस्लेटिव्ह पार्टीतल्या मेजॉरिटीच्या आधारे तुम्ही त्यांना पक्ष बहाल करता, आणि मग एकदा मुख्यमंत्री बनल्यानंतर तो पक्ष प्रभावित करणं, त्या पॉलिटिकल पार्टीला आपल्याकडं वळवून घेणं, हे कुठल्या एक्सटर्नल फॅक्टरच्या आधारे जमू शकतं. हे न्यायमूर्ती तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, असं कपिल सिब्बल म्हणाले. आणि तिथं हा एक प्रकारे सगळा वातावरणातला बदल जो आहे तो कपिल सिब्बल यांनी आपल्या या एका बिनचूक उत्तरानं करून दाखवला. कारण हे उत्तर किती महत्त्वाचं आहे बघा. कारण पॉलिटिकल पार्टीमधली फूट जी आहे त्याची सुरुवात लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये पण होऊ शकते की नाही, हा न्यायमूर्तींचा प्रश्न होता. आणि त्याच्यावरती कपिल सिब्बल असं म्हणतात की कदाचित होऊ शकते, पण इथली परिस्थिती वेगळी आहे. इथं बघा की केवळ लेजिस्लेटिव्ह पार्टीतले मेजॉरिटी असतानाच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले आहेत, आणि म्हणून हा मुद्दा जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. अजून एका कन्सेप्टबद्दल आज फार डिटेल युक्तिवाद झाला, आणि ती कन्सेप्ट होती इव्हॉल्विंग स्प्लिटची. आता हा शब्द जो आहे तो फार महत्त्वाचा आहे बघा. इव्हॉल्विंग स्प्लिट म्हणजे काय असतं? तर ज्या दिवशी ही स्प्लिट घडलेली आहे, म्हणजे ज्या दिवशी निवडणूक आयोगाकडे केस आली 19 जुलै 2022, त्या दिवशी पॉलिटिकल पार्टीमध्ये स्प्लिट होती की नाही याचा निवाडा, म्हणजे हीच गोष्ट त्यांनी फक्त बघायची की त्यांच्याकडं केस आल्यानंतर, समजा नंतर काही गोष्टी डेव्हलपमेंट्स घडल्या आणि त्याच्या आधारे त्यांनी सिम्बॉलबद्दलचा निर्णय द्यायचा. म्हणजे केस हातात आल्यानंतरच्या गोष्टींकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष करायचं का, असं कोर्टाला वाटत होतं. कोर्टानं हा प्रश्न विचारला त्याच्याबद्दलचा. बघा, कोर्ट असं म्हणतं की 8 ऑगस्टला एक पत्र निवडणूक आयोगामध्ये शिंदेंनी दिलं, आणि त्याच्यामध्ये पॉलिटिकल पार्टीमधल्या सपोर्टबद्दलचे सुद्धा काही डॉक्युमेंट्स त्यांनी दिलेले आहेत. मग आयोगानं ते लक्षात घ्यायला नको होते का? त्याच्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट कपिल सिब्बल यांनी सांगितली. कपिल सिब्बल असं सांगतात
की बघा, ज्या दिवशी निवडणूक आयोगाकडे केस आलेली आहे, एकतर पहिल्यांदा ती स्प्लिट पॉलिटिकल पार्टीमधली आहे की नाही हे त्यांना बघावं लागेल. केवळ लेजिस्लेटिव्ह पार्टीमधली फूट आहे, तर त्या आधारे पॉलिटिकल पार्टीचा निर्णय पॅराग्राफ 15 नुसार, सिम्बॉल ऑर्डरनुसार निवडणूक आयोग देऊ शकतच नाही. आणि समजा जर ती पॉलिटिकल पार्टीतली स्प्लिट असेल आणि त्याच्यानंतर काही घडामोडी घडल्या, तर कदाचित नंतर होणाऱ्या डेव्हलपमेंट ज्या आहेत, नंतर होणारे इतर बदल हे लक्षात घेतले जाऊ शकतात. पण तुम्हाला पहिल्या दिवशी बघावं लागेल की ती स्प्लिट पॉलिटिकल पार्टीतली आहे की नाही. आणि या सगळ्या संदर्भात इव्हॉल्विंग सिच्युएशन या कन्सेप्टवरती कपिल सिब्बल यांनी अजून एका मुद्द्यावरती एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या डॉक्युमेंटचा म्हणजे पूर्णपणे निपटारा केला. शिंदेंनी सादर केलेलं डॉक्युमेंट जे आहे ते कचऱ्याच्या लायक आहे, कचरापेटीत टाकण्याच्या लायक अशा पद्धतीचा घणाघात त्यांनी केला. कारण बघा, 19 जुलै 2022ला ज्यावेळी निवडणूक आयोगाकडे केस आली, त्यावेळी शिंदेंनी केवळ 2च डॉक्युमेंट आयोगाला दिले. एक लेजिस्लेटिव्ह पार्टीमधल्या मेजॉरिटीचं आणि दुसरं एका बैठकीचं पत्र होतं. आणि ती बैठक होती प्रतिनिधी सभेची. आणि त्या प्रतिनिधी सभेमध्ये शिंदेंच्या केवळ 2 शिवसेनेचे नेते आणि 7 उपनेते होते. आणि 3 रिझॉल्युशन्स, म्हणजे 2 नेते उपस्थित असताना 3 रिझॉल्युशन्स करून टाकलेत. आणि हे जे डॉक्युमेंट दिलं होतं, म्हणजे 2 पैकी एक डॉक्युमेंट इतकं बोगस की जे डॉक्युमेंट निवडणूक आयोगानं सुद्धा कन्सिडर केलेलं नाहीये. आणि ही गोष्ट आज न्यायमूर्तींनी सुद्धा मान्य केली की कपिल सिब्बल, यू आर मेकिंग अ स्ट्रॉंग केस. कारण हे जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटला निवडणूक आयोगानं सुद्धा गृहीत धरलेलं नाहीये. म्हणजे बघा, शिंदे 21 जून 2022ला 16 आमदार, नंतर 15 असं करत आमदारांची संख्या वाढवून फूट पाडतात. 30 जुलैला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतात आणि नंतर प्रतिनिधी सभा बोलवून शिवसेना पक्ष आपल्या बाजूनं आहे, मीच मुख्य नेता आहे असं म्हणत 19 जुलै 2022ला निवडणूक आयोगामध्ये केस दाखल करतायत. आणि इथं कपिल सिब्बल सांगतायत की तुम्ही 19 जुलै 2022ची सिच्युएशन लक्षात घ्या. त्या दिवशीची स्प्लिट पॉलिटिकल पार्टीतली होती की नाही. त्या दिवशीची स्प्लिट जर पॉलिटिकल पार्टीतली असेल तरच आयोगाला निर्णय जो आहे तो देता येईल, चिन्ह कोणाचं. नाहीतर तुम्ही अशा पद्धतीनं या देशामध्ये जर निर्णय द्यायला लागला की एखाद्या लेजिस्लेटिव्ह पक्षामध्ये फूट पाडायची, सत्ता पक्षानं काही आमदार विकत घ्यायचे, आयोगामध्ये जायचं आणि आयोगानं मग त्यांचा हा पक्ष आहे असं जाहीर करायचं. आणि त्याच्या आधारावरती मग जे एक्सटर्नल फॅक्टर्स असतात की जे तुम्हा सगळ्यांना माहिती आहेत, त्याच्या आधारावरती सगळा पक्ष ताब्यात घ्यायचा, तर या देशातली राजकीय प्रणाली संपून जाईल. लेट नॉट द लॉ मेक अ मॉकरी ऑफ डेमोक्रेसी असं कपिल सिब्बल म्हणाले. कायद्याला डेमोक्रेसीची थट्टा करण्याची अशी संधी देऊ नका. कारण हा निकाल जो आहे तो देशाच्या येणाऱ्या भविष्यासाठी, राजकीय प्रणालीसाठी फार महत्त्वाचा आहे. आणि मग त्या 8 तारखेच्या पत्रावरती फार इंटरेस्टिंग डिबेट झालं. बघा, 8 तारखेचं पत्र जे निवडणूक आयोगामध्ये 8 ऑगस्ट 2022, बेंच असं म्हणालं, कमिशन्स ऑर्डर रेकॉर्ड्स that on 8 August 2022 it received documents from the petitioners council including affidavits demonstrating support and a chart showing support within the organization. त्याच्यावरती कपिल सिब्बल म्हटले, I do not dispute that, but that was on 8 August. Let us be clear about the chronology. आणि मग ते असं सांगतात पुन्हा कपिल सिब्बल, if there is a prima facie split in the political party at the threshold, subsequent events can certainly be considered. म्हणजे हे 8 ऑगस्टचं पत्रसुद्धा निवडणूक आयोगाला गृहीत धरता आलं असतं जर 19 जुलैला स्प्लिट पॉलिटिकल पार्टीतली आहे हे निवडणूक आयोगाला दिसलं असतं. कारण बघा, केवळ असे आमदार फोडून या देशामध्ये पक्ष जे आहेत ते संपवण्याचे, ताब्यात घेण्याचे प्रकार जे आहेत होऊ लागले तर ते फार कठीण आहे. आणि शिवसेनेमध्ये लोकशाही नाही आहे, शिवसेनेमध्ये हुकुमशाही आहे. आणि म्हणून आम्ही घटना दुरुस्ती करून या पदाला विरोध करतोय, हे जे एकनाथ शिंदे आयोगासमोर सांगत होते त्याची पण आज सुरळीत अक्षरशः कपिल सिब्बल यांनी केली. ते असं म्हणाले की बघा, बाळासाहेब ठाकरेंचं निधन झाल्यानंतर 2 वेळा 2013 आणि 2018ला निवडणूक आयोगाला शिवसेना पक्षानं कम्युनिकेशन केलं, जे बदल झालेले आहेत ते सांगितले. आणि 13 वर्ष
13 वर्ष तुम्हाला कळलं नाही त्यांच्या निधनानंतर की हा शिवसेना पक्ष घटनेनुसार चालतोय की नाही, त्याच्यामध्ये लोकशाही आहे की नाही. देशामध्ये निवडणूक आयोगाचं काम आहे राजकीय पक्ष कसे चालतायत याच्यावरती नियंत्रण ठेवणं, आणि तेव्हा तुम्हाला ही गोष्ट सुचली नाही आणि नंतर तुम्ही अचानकपणे याच्याबद्दल बोट ठेवून सांगताय, हे चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकशाही अंतर्गत जर काही प्रश्न निर्माण करायचे होते तर ते करण्याची संधी एकनाथ शिंदेंना होती. त्याच घटनेनुसार ते उपनेता म्हणून निवडले गेलेले होते. तेव्हा तिथं काहीही कुणी बोललं नाही. म्हणजे कपिल सिब्बल यांचं आर्ग्युमेंट हे होतं की ज्या शिवसेनेच्या घटनेबद्दल कुठली तक्रारच नाही आहे, ज्या शिवसेनेच्या घटनेतल्या एखाद्या नियमाबद्दल सुद्धा कधी कुणी आक्षेप नोंदवला नाही, त्या घटनेबद्दलची केस मुळात निवडणूक आयोगानं स्वतःच्या हातामध्ये का घेतली, ती घटना योग्य आहे की नाही याच्याबद्दल काही सांगायचा त्यांचा अधिकार नाही आहे. आणि जरी काही बदल असता तर अपेक्षा काय असते निवडणूक आयोगाला कळवणं, पक्षाच्या कार्यालयाच्या पत्त्यामध्ये काही बदल झाला आहे का, पदाधिकाऱ्यांच्या रचनेमध्ये काही बदल झाला आहे का, पक्षाचा पत्ता कळवला आहे का. आणि जर काही बदल नसेल तर कळवायची गरज पण नसते. आणि असं असताना ज्या गोष्टी वारंवार निवडणूक आयोगाला बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर कळवल्या गेल्या, त्याच्यावरती अचानकपणे नंतर कसं काय प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाऊ शकतं. तुमच्यासमोर कुठली तक्रारच नाही आहे, असं असताना तुम्ही या घटनेला ऑटोक्रेटिक कॉन्स्टिट्यूशन असं कसं काय म्हणू शकता. आणि म्हणून हे आजचं आर्ग्युमेंट जे आहे ते फार महत्त्वाचं होतं. प्रतिनिधी सभा बरखास्त शिंदे कुठल्या अधिकारामध्ये करू शकतात, त्यांच्याकडं मुख्य नेता हे पद जे शिवसेनेच्या घटनेमध्ये नव्हतं ते आलं कुठून, आणि ज्या पक्षप्रमुख पदाला ते हुकुमशाही पद म्हणत होते त्याच्यापेक्षा जास्त हुकुमशाहीचं पद त्यांनी स्वतः कसं काय तयार केलं. हे कपिल सिब्बल यांचे जे आर्ग्युमेंट्स होते ते अक्षरशः एखाद्या रायफलप्रमाणे धडाडणारे होते सुप्रीम कोर्टामध्ये. त्याच्यामुळं आज केवळ म्हणजे पिन ड्रॉप सायलन्स अशा पद्धतीचा कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत होता. आता बघूयात कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद संपल्यानंतर पुन्हा देवदत्त कामत हे सुद्धा ठाकरेंच्या वतीने युक्तिवाद करतील, नंतर निवडणूक आयोगाच्या वतीनं सुद्धा काही युक्तिवाद होतील, शिंदेंच्या बाजूने युक्तिवाद होतील, आणि मग ही केस जी आहे ती संपणार आहे. पण एक लक्षात घ्या की जे जे मुद्दे निवडणूक आयोगानं लक्षात घेतले होते त्या सगळ्यावरती आज अशा पद्धतीनं प्रहार कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. कपिल सिब्बल यांचं वय 78 आहे. न्यायमूर्ती 60-58 वगैरे वर्षाचे असतात. आणि आज मी बघत होतो कपिल सिब्बल ज्या विनम्रतेनं न्यायमूर्तींना मध्ये मध्ये मान देत, त्यांचं ऐकत, कधीकधी स्वतःचं मत थांबवत तुमचं मत योग्य आहे असं म्हणत, कधीकधी त्यांच्या फालतू जोकवरती स्वतः जास्त दाद देत आर्ग्युमेंट करत होते. ही छोटी छोटी गोष्ट जी आहे ती सुद्धा एखाद्या वकिलासाठी फार पूरक असते, आणि तेच आपल्याला आज सुप्रीम कोर्टामध्ये पाहायला मिळालेलं आहे. आजच्या या सुनावणीनंतर दिसतंय की खरोखर आता या गोष्टीचं उत्तर शोधावं लागेल की निवडणूक आयोगाचा निकाल जर योग्य ठरला तर तो कुठल्या आधारावरती योग्य ठरणार आहे. कारण आजच्या या सुनावणीमध्ये इव्हॉल्व्हिंग सिच्युएशनचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी खोडून काढला, पक्षातल्या लोकशाहीचा मुद्दा जो आहे अस्तित्वात नसल्याचा मुद्दा खोडून काढला, आणि याच्यानंतर आता पुढचे आर्ग्युमेंट काय होत आहेत हे खरोखर बघण्यासारखं असेल. या सुनावणीचे प्रत्येक अपडेट, प्रत्येक विश्लेषणासह तुम्हाला या स्वतंत्र पत्रकारितेच्या प्लॅटफॉर्मवरती ऐकायला मिळेल. त्यामुळे या प्लॅटफॉर्मला सपोर्ट करायला जमेल तसं विसरू नका. तुर्तास इथं थांबूयात. उद्या पुन्हा भेटू. धन्यवाद.